विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपण प्रूफ्स म्हणजे काय याविषयी माहिती बघणार आहोत. वी हॅव स्टडीड मेनी प्रॉपर्टीज ऑफ अँगल, ट्रायंगल अँड क्वाड्रिलॅटरल्स थ्रू ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आत्तापर्यंत आपण जॉमेट्रीमध्ये अँगल्स असेल, ट्रायंगल्स असतील किंवा क्वाड्रिलॅटरल्स असतील, ह्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टी कशाच्या सहाय्याने अभ्यास केलेल्या आहेत? ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. बट इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू लुक ॲट द सब्जेक्ट ऑफ जॉमेट्री विथ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. या वर्षी मात्र आपण हा जो काही जॉमेट्री हा सब्जेक्ट आहे तो एका वेगळ्या पद्धतीने अभ्यासणार आहोत. विच वॉज ओरिजिनेटेड बाय ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड. म्हणजे ह्याची जी काही सुरुवात आहे ती युक्लिड नावाच्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. हु लिव्ड इन द 3rd century बिफोर ख्रिश्चन इरा. ही गॅदर्ड नॉलेज ऑफ जॉमेट्री प्रिव्हेलिंग ॲट हिज टाईम अँड स्टिम्युलेटेड इट. या ठिकाणी त्या काळी त्यावेळेस जे काही जॉमेट्रीचं नॉलेज आहे ते जॉमेट्रीचं नॉलेज त्यांनी एकत्रित केलं आणि ते व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करून त्या अभ्यासातून त्यांनी काही पॉच्युलेट तयार केलेली आहेत. हे पॉच्युलेट म्हणजे काय? पॉच्युलेट याचा अर्थ सम सेल्फ इव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट. हे जॉमेट्रिकल स्टेटमेंट आहेत, पण कसली जॉमेट्रिकल स्टेटमेंट आहेत? सेल्फ इव्हिडंट, स्वयंसिद्ध अशा प्रकारची ही जॉमेट्रिकल स्टेटमेंट आहेत. विच वेअर ॲक्सेप्टेड बाय ऑल. आणि हे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. अँड दॅट स्टेटमेंट्स आर कॉल्ड पॉच्युलेट्स. ही शोन दॅट ऑन द बेसिस ऑफ पॉच्युलेट सम मोर प्रॉपर्टीज कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. त्यांना असं दाखवून दिलं की हे जे काही पॉच्युलेट आहेत त्या पॉच्युलेटचा आधार घेऊन जॉमेट्रिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपण लॉजिकली सिद्ध करू शकतो. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम. ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या जर मी लॉजिकली प्रूव्ह केल्या तर त्याला थेरम असं म्हणायचं. आणि हे लॉजिकल प्रूव्ह करण्यासाठी पॉच्युलेटची गरज आहे. सम युक्लिड्स पॉच्युलेट्स आर गिवन बिलो. काही युक्लिडची पॉच्युलेट दिलेत, याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये हे युक्लिडची पॉच्युलेट पाहणार आहोत. आपण थेरम कशाला म्हणायचं याविषयी माहिती बघणार आहोत. थेरम कशाला आपण आत्ताच बघितलं, पण इथं पण आपण बघूयात थेरम आपण कशाला म्हणायचं. अ प्रॉपर्टी सपोज्ड टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली देन इट इज कॉल्ड अ थेरम. अशा प्रकारची प्रॉपर्टी की जी प्रॉपर्टी प्रूव्ह आहे आणि ती जी प्रॉपर्टी ट्रू आहे आणि ती आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ पॉच्युलेट, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड थेरम. अशा प्रकारची प्रॉपर्टी की जी प्रॉपर्टी ट्रू आहे आणि ती आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो त्या प्रॉपर्टीला आपण थेरम असं म्हणणार आहोत. पुढे पहा, प्रूफ कशाला म्हणायचं? लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह करण्यासाठी जे काही लॉजिकल आर्ग्युमेंट आपण केलेलं असतं त्या लॉजिकल आर्ग्युमेंटला आपण असं म्हणणार आहोत थेरम्स इज कॉल्ड इट्स प्रूफ. त्याला आपण प्रूफ असं म्हणायचं. त्या थेरमचा तो प्रूफ असतो. व्हेन वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स अँटीसिडंट इज कॉल्ड गिवन पार्ट. आपण जर समजा एखादं कंडिशनल स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी घेतलं तर त्या स्टेटमेंटमधील असणारा जो अँटीसिडंट पार्ट आहे म्हणजे इफ नंतरचा जो भाग आहे दिस पार्ट इज गिवन पार्ट. आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या गिवन पार्टवरून आपण आकृती काढतो आणि आकृतीवरून आपण गिवन लिहितो. अँड कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड द पार्ट टू बी प्रूव्ड. म्हणजे जो काही देन नंतरचा भाग आहे कॉन्सिक्वेंट, हा जो पार्ट आहे तो असतो प्रूव्ड. म्हणजे आपल्याला जो काही प्रूव्ह करायचा आहे तो पार्ट या ठिकाणी असतो. देअर आर 2 टाईप्स ऑफ प्रूफ्स, दॅट इज द डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. तर डायरेक्ट प्रूफ कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट प्रूफ कशाला म्हणायचं हे आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या पहिल्यांदा आपण डायरेक्ट प्रूफचं उदाहरण बघूया. त्यासाठी आपण एक थेरम विचारात घेऊया.
हा थेरम म्हणजेच एक आपण पूर्वीची प्रॉपर्टी आहे, त्याला आत्ता थेरम का म्हणायचं, कारण आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो म्हणून त्याला थेरम म्हणायचं. प्रॉपर्टी और थेरम इज इन दिस वे. द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन आर इक्वल मेजर. कंडिशनल स्टेटमेंट काय होईल, इफ टू लाईन्स आर इंटरसेक्ट ईच अदर देन अपोजिट अँगल फॉर्म्ड बाय दीज लाईन्स आर इक्वल मेजर. म्हणजे इफ नंतरचा जो भाग आहे त्याच्यावरून तो गिवन आहे, आणि गिवन काय आपल्याला, तर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात. पहिल्यांदा आपण आकृती काढणार आहोत. आकृतीमध्ये दिस इज लाईन ए बी अँड हिअर इज द लाईन सी डी. दीज टू लाईन्स आर इंटरसेक्ट ईच अदर इन पॉईंट ओ. हे जे काही आकृती काढलेली आहे त्या आकृतीच्या साह्यानं आपण गिवन लिहिणार आहोत. तर गिवन काय होईल पहा, गिवन इज इन दिस वे, लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. लाईन ए बी अँड लाईन सी डी आर इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ such that A dash O dash B and C dash O dash D. Then to prove, हे टू प्रूव्ह कशावरून लिहिणार आहोत आपण, तर हे टू प्रूव्ह आपण कॉन्सिक्वेंटवरून लिहिणार आहोत. व्हॉट इज द कॉन्सिक्वेंट, अपोजिट अँगल, मेजर ऑफ अपोजिट अँगल इक्वल. मेजर ऑफ अपोजिट अँगल्स आर इक्वल. म्हणजे अपोजिट अँगल कुठले आहेत पहा, ओ सी. या ठिकाणी इथं बघूयात, अँगल ए ओ सी is equal to angle that of angle BOD and angle BOC. Angle BOC is equal to angle AOD. हे मला प्रूव्ह करायचं आहे. तर हा प्रूफ या ठिकाणी दिला आहे. तर प्रूफ काय पहा, लॉजिकल आर्ग्युमेंट. तर पहिल्यांदा अँगल AOC, अँगल AOC, that means this angle AOC, angle AOC plus angle BOC plus angle BOC हा इकडचा अँगल. angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. And this is statement number first. And what is the reason, अँगल्स इन लिनियर पेअर. हे दोन अँगल जे आहेत ते लिनियर पेअरमध्ये आहेत आणि लिनियर पेअर अँगलची बेरीज जी आहे ती 180 असते हे आपल्याला माहीत आहे. देन अँगल BOC, अँगल BOC प्लस अँगल BOD प्लस अँगल BOD म्हणजे इकडचा अँगल हा अँगल आणि हा या दोन अँगलची बेरीज 180 आहे, या दोन अँगलची बेरीज 180 आहे. अँड दिस इज आवर स्टेटमेंट नंबर सेकंड, अँगल्स इन लिनियर पेअर. रिझन लिहिणं आवश्यक आहे. या ठिकाणी कंसात जे लिहिलं ते रिझन लिहिलेलं आहे. रिझन जर नाही लिहिलं तर मार्क कमी होऊ शकतात. देन या ठिकाणी हे 180 आहे, 180 आहे म्हणजे हा इकडचा भाग जर समजा सारखा असेल तर ही पण बाजू कशी असणार आहे, सारखी असणार आहे. देअरफॉर अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू अँगल BOC प्लस अँगल BOD. त्या दोन्हीचं निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते. तर यामध्ये हे जे काही BOC आहे दे आर इक्वल मेजर, दे आर कॅन्सल टू इच अदर. देअरफॉर अँगल AOC is equal to angle BOD and we illuminate that BOC is illuminate because same value. या ठिकाणी दोन्हीकडे आहे आणि सेम व्हॅल्यू आहे. दे आर कॅन्सल टू इच अदर, दे आर इल्युमिनेटिंग. सिमिलरली म्हणजे हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ही पहिली गोष्ट आहे ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेली आहे. आणि याच पद्धतीने सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ड दॅट BOC इज इक्वल टू AOD. आता यानंतर आपण बघणार आहोत इनडायरेक्ट. तर हा इनडायरेक्ट प्रूफ आहे म्हणजे काय ते अगोदर आपण लक्षात घेऊया. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय तर पहा, समजा एक उदाहरण आपण घेऊयात. समजा या ठिकाणी इथं X आणि Y ह्या दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोघांची आई जी आहे ती A ही त्यांची आई आहे.
आपण कंडिशनल स्टेटमेंट असं घेऊयात, इफ जर ए ही एक्स आणि वायची आई असेल तर एक्स आणि वाय हे दोघंजण भाऊ आहेत हे सिद्ध करा. मग हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय सिद्ध करायचं आहे किंवा काय दाखवायचं आहे, तर एक्स आणि वाय हे भाऊ आहेत हे दाखवायचं आहे. मग आपल्याला काय म्हणावं लागेल, इनडायरेक्ट प्रूफमध्ये हे भाऊ नाहीत, म्हणजे एक्स आणि वाय काय नाहीत, भाऊ नाहीत. मला दाखवायचं काय, पहा मला दाखवायचं आहे, हे मला दाखवायचं आहे. मग हे जर समजा दाखवायचं असेल तर इनडायरेक्ट प्रूफमध्ये हे नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच काय म्हणावं लागेल, पहा एक्स अँड वाय हे भाऊ नाहीत असं आपल्याला मानावं लागेल. मग हे भाऊ नाहीत असं जर मानलं तर आपल्याला काय दिलेलं आहे, ए ही एक्सची आई आहे आणि वायची पण आई आहे. जर समजा ही ए ही एक्स आणि वायची आई असेल तर हे भाऊ नाहीत हे म्हणणं आपलं चुकीचं होईल. दिस इज द कॉन्ट्राडक्टरी. हे विसंगत आहे आणि हे विसंगती निर्माण झाल्यानंतर, जे दिलेली गोष्ट दिलेल्या माहितीला विसंगती निर्माण झाल्यानंतर आपण मानलेलं जे काय आहे भाऊ नाहीत हे चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि पहिलं जे आहे ते भाऊ आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अँड दॅट प्रूफ इज कॉल्ड इनडायरेक्ट प्रूफ. तर त्याचं उदाहरण आपल्या गणितामध्ये असं दिलं, पहा स्टेटमेंट काय, पहा स्टेटमेंट इज इन दिस वे, a prime number greater than 2 is odd. प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. म्हणजे जर समजा एखादा प्राईम नंबर घेतला आणि तो जर समजा 2पेक्षा मोठा असेल, दिस इज द ऑड. ह्याचं कंडिशनल स्टेटमेंट पहिल्यांदा करायचं. कंडिशनल स्टेटमेंट काय होईल, पहा कंडिशनल स्टेटमेंट इज इन दिस वे, इफ पी इज अ प्राईम नंबर greater than 2, if p is a prime number greater than 2, then it is odd. given काय, p is a prime number greater than 2, that is 1 and p is only divisor of p. म्हणजे जर प्राईम नंबर आपण घेतला तर 1 आणि तो नंबर हेच त्याचे डिवायझर असतात. देअरफॉर p having the divisor 1 and p. To prove p is an odd number. हा जो p जो आहे तो ऑड नंबर आहे असं आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. प्रूफमध्ये काय करावं लागेल, पहा प्रूफ आपण इनडायरेक्ट पद्धतीने करणार आहोत. म्हणून जे मला दाखवायचं आहे ते नाही असं म्हणायचं आहे, टू प्रूव्ह करायचं आहे ते नाही असं म्हणावं लागेल. लेट अस सपोज दॅट p is नॉट ॲन ऑड नंबर. आपण या ठिकाणी ॲन ऑड नंबर दाखवायचं आहे, पण आपण याच्यामध्ये काय केले, सपोज काय केले, p इज नॉट ॲन ऑड नंबर. सो p इज ॲन इवन नंबर. जर तो ऑड नसेल तर काय असणार आहे, इवन असणार आहे. मग जर तो इवन असेल तर अ डिवायझर ऑफ p इज 2. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर समजा तो इवन असेल p तर त्याला दुसरा म्हणजे 2 हा त्याचा डिवायझर असायला पाहिजे. हा 2 हा त्याचा डिवायझर आहे. पण आपण काय म्हटलेलं आहे, पीला किती डिवायझर आहेत, 1 आणि p हे 2च फक्त डिवायझर आहेत. पण आपण या ठिकाणी पीला इवन नंबर घेतल्यामुळं त्याला 2 हा दुसरा एक डिवायझर तयार झाला. अँड दिस इज द कॉन्ट्राडक्टरी. दिस इज द, हे जे आहे ते विसंगत झालेलं आहे. बट इट इज गिवन that p is an prime number greater than 2. This is given. Therefore 1 and p are only divisor of p, and that is our statement number 2. स्टेटमेंट नंबर फर्स्टमध्ये काय म्हणतोय आपण, 2 हा त्या p चा डिवायझर आहे असं आपण म्हणतोय. पण सेकंड स्टेटमेंटमध्ये काय म्हणतोय की p चे डिवायझर 1 आणि p हे 2 डिवायझर, हे 2च डिवायझर आहेत. पण इथं असं म्हणतं दॅट इज द, दिस स्टेटमेंट इज द कॉन्ट्राडक्टरी. दॅट इज म्हणजे हे विसंगत आहेत. अँड देअरफॉर द अज्युम्शन दॅट इज p इज नॉट ऑड नंबर इज फेल. दिस प्रूव्स that a prime number greater than 2 is odd. And thank you for watching this video.